नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण बटाटा चिप्स कसे करणार आहोत ते पाहणार आहोत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। बटाटा चिप्स करण्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत। चिप्स करताना कधीही असे मोठे मोठे बटाटे घ्यायचे, म्हणजे याचे पटापट चिप्स पडतात आणि आपल्याला वाळत टाकतानाही मोठे मोठे टाकायला बरं पडते। आणि हा इंदुरी बटाटा आहे, हा असा पांढरा बटाटा, याचे छान चिप्स होतात आणि पांढरे होतात, त्याच्यामुळे घेताना हे असेच घ्यायचे। आणि आता याला मी छान स्वच्छ धुवून काढते, त्याच्यानंतर याचे साल काढायचे। आता इथे मी बटाटे धुवून काढत आहे गार पाण्याने। याला जी माती लागलेली असते ही स्वच्छ धुवून काढायची। आता बटाट्याचे साल सगळे काढून घेते। इथे मी 3 किलो बटाट्याचे चिप्स करत आहे। आणि लगेचच बटाटा पाण्यामध्ये टाकायचा आहे शिजलेला। त्यासाठी घेतलेला आहे, त्याच्यावरती चिप्स पाडून घ्यायचे आहेत। आता इथे अशा पद्धतीने मी पाडलेला आहे, एवढा पातळ पाडलेला आहे, खूप जाडा आणि खूप पातळ असं नाही, मीडियममध्ये पाडलेले चिप्स आहेत। आता लगेचच पाण्यामध्ये सोडून घ्यायचे। आपल्याला जर अशा पद्धतीचे पाहिजे असतील चिप्स तर आपण असेही पाडले तरी खूप छान होतात आणि कुरकुरीत होतात। आता सगळे चिप्स मी पाण्यामध्ये घालून घेते। आता इथे माझे सगळे चिप्स करून झालेले आहेत आणि एवढे पातळ मी केलेले आहेत। आणि आता हे पाणी बदलवून घ्यायचं आहे, याच्यानंतर दुसरंच पाणी घालायचं आहे याच्यामध्ये। आता इथे दुसरं पाणी घालून घेतलेलं आहे मी, आणि याच्यामध्ये आता मी तुरटी घेतलेली आहे आणि तुरटीचा खडा असा मी फिरवून 5-6 तासांसाठी चिप्स असेच पाण्यामध्ये ठेवून देणार आहे। हा खडा फक्त मी असा थोडासा फिरवून घेत आहे, पूर्ण याच्यामध्ये टाकणार नाही। आणि आता झाकून ठेवते। आता 5-6 तासानंतर मी चिप्स पाण्यामधून काढलेले आहेत आणि दुसरं पाणी घालून घेतलेलं आहे, असे छान झालेले आहेत। आता उकळायला ठेवू। आता इथे मी पाणी ठेवलेलं होतं गरम करायला आणि छान पाणी कडक झालेलं आहे, त्याच्यामध्ये चिप्स घालून घेते। फार वेळ आपल्याला याच्यामध्ये शिजवायची नाही, अगदी थोडीशी अर्धी उकळी फक्त याला आणायची आहे, त्याच्यानंतर काढून घ्यायची। थोडे थोडे करत मी या पाण्यामध्ये चिप्स घालून घेणार आहे।
चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये मी घालून घेते. चिप्समध्ये थोडंसं मीठ घालताना जास्त घालायचं, थोडंसं प्रमाण जास्त घालायचं. आणि एक थेंब मी इथे तेलाचा घालत आहे, याच्यामुळे चिप्स चिपकणार नाही, छान सुटसुटीत राहतील, वेगळे वेगळे राहतील. आता 5 मिनिटं या पाण्यामध्ये झाकून ठेवायचे थोडा वेळ. आता इथे मी 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे. एक छोटीशी उकळी काढून घेतली आणि आता गॅस बंद केलेला आहे. अशा पद्धतीने चिप्स झालेले आहेत. फक्त एवढा शिजवलेला आहे मी इथे चिप्स. खूप तुकडे पाडायचे नाहीत किंवा खूप शिजवायचे नाहीत. खूप छान झालेले आहेत. आता मी काढून घेते पाण्यातून. काढताना एका चाळणीवरती किंवा अशा काढायच्या टोपलींवरती काढायचे, म्हणजे याच्यातलं पाणी पूर्ण निघून जाते. आणि वाळत टाकताना सोपे जातात टाकायला आणि थंडही पटकन होतात. आता उरलेले चिप्स पण मी या पाण्यामध्ये सोडून घेते. आणि आता फार वेळ शिजवायचे नाही, कारण पाणी आधी गरम आहे. आणि याच्यामध्ये मीठ टाकतानाही अगदी थोडंसं घालायचं, कारण आधी घातलेलं आहे मी. अशाच पद्धतीने मी सगळे चिप्स करून घेते. चिप्स टाकताना आपण उन्हातही वाळवू शकतो किंवा सावलीमध्ये फॅनच्या हवेमध्ये पण वाळवू शकतो. आणि कापडावरतीही वाळवू शकतो, पॉलिथिन शीटवरतीही वाळवू शकतो. आणि 2-3 तासाच्या उन्हामध्ये पटकन चिप्स वाळून तयार होतात. आणि सावलीमध्ये जरी वाळवले तरी एक दिवस थोडीशी तरी ऊन चिप्सला द्यावीच लागते, म्हणजे वर्षभर चांगले राहतात. 3-4 तासाचं ऊन चिप्स पूर्ण वाळून झाल्यावरती द्यायचं, म्हणजे वर्षभर टिकतात. आता इथे मी सगळे चिप्स वाळत घालून घेते. तर 2-3 दिवसानंतर चिप्स छान तयार झालेले आहेत. वाळून छान कडक वाळलेले आहेत. छान कुरकुरीत झालेले आहेत आणि मस्त पातळ झालेले आहेत, फार जाड झालेले नाही. तर आता तळून पाहूया. मी इथे तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये घालून घेते. छान कुरकुरीत चिप्स तयार झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत. छान पातळ पण झालेले आहेत. अशाच पद्धतीने करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.